सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण बसविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारी, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या मातानो, माझ्या पितानो आणि माझ्या जमलेल्या लेकरानो, लेकीनो, माझ्या युवकानो, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे. पण लक्षात घ्या, माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या, प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले. पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली. पण आहे आपल्यामधली माणुसकी आणि माणूस कुठे तर हरवत चालली. कारण आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज या मातीमध्ये कुठला तर हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे या मातीमध्ये 17-18 वर्षाचं पोरग व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, आपल्या हत्तीसारख्या बापाच्या तोंडावरती थुंकतं, आपल्या आई बापाच्या आबरूची लक्तर वेशेवरती टांगतं. कारण का आमच्या मधला माणूस आणि माणूस की कुठे तर हरवत चालले. म्हणून आज आपल्या या मातीमध्ये, या नगरीमध्ये स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या 76व्या पुण्यतिथी निमित्त, जयंती निमित्त आज मी उभा आहे. हे लक्षात घ्या, आज आपल्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला. पोरानो, ही माती कोणाची? अरे ही माती माझ्या छत्रपती शिवाजीराजांची, ही माती माझ्या संभाजीराजांची, ही माती माझ्या बुद्धांची, जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या महावीरांची. हे कोण छत्रपती शिवाजीराजे? अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या माझ्या लेकरानो. अरे कोण छत्रपती शिवाजीराजे? ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीवर अत्याचार होतो. कारण का आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून माझ्या पोरा, आज आपल्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. म्हणून हे व्याख्यान नाही तर या व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल
बदल म्हणजे आजचा हा 1 तास आहे आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. हे पोरानं याला म्हणतात हे कृतज्ञता. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आवजीजाऊचं, माझ्या गाडगेबाबांचं, बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या माध्यमामध्ये घातला त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला पण बेंबीच्या देठापासून झाला नाही आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. लक्षात घ्या, हे कर्तृत्वानं संपन्न झालेली ही माती आहे. हे कर्तृत्वानं संपन्न झालेली ही माती आहे. निष्ठा काय असते या मातीतून आपण शिकलात, या मातीमध्ये आपण जन्म घेतलात. मग ही माती आज पावन झाली पाहिजे, धन्य झाली पाहिजे. जय जयकार असा झाला पाहिजे या जयंतीनिमित्त की सारा हा सुमंत अगदी दुमदुमन केला पाहिजे. भगवंतांची पुण्याई, आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हात उंच करत, हात उंच करत हा सारा आसमंत दुमदुमून गेला पाहिजे. चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी अगोदर खांद्याजवळ घ्या. चला पाठीचा कानात ताट ठेवा. तुमची छत्री जाईल उडून म्हणून तुम्ही दोघींनी छत्री धरून बसा. तुम्हाला तेवढं माफ आहे ना. छत्री घालवशीला उडवून घरामध्ये भांडण नको, ह्याच्यामुळे आमची छत्री गेली. लय चेंगाड दिसताय तुम्ही दोघी. चला सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करा, आपल्या खांद्याजवळ ठेवा, पाठीचा कानात ताट ठेवा. एक कार्ट्यानं एक तर तुम्ही मंदिरात बसलाय पाऊस लागू नये म्हणून आणि उद्या काय तिथं झालंय रे, काय साखरपुड्याला आहे. सगळ्यांनी जय जयकार करायला. चला लवकर दोन्ही हात वर करा रे पोरानं. चला जोरात, काय पाऊस आला उद्या बघूया आज आपला. चला जोरात जय जयकार करायचा. कॅमेरा तिकडे फिरव रे. जो जय जयकार करणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. उद्या सकाळी तुझा फोटो भिंतीवरती हार घालून बाई काल होती ना आज गेली शायनिंग कुणी मारायचं नाही. जोरात जय जयकार करायचा. त्यात माझ्या समोर बजरंग बली. चला जोरात बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. पवनसूत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या मस्त. आणि मातानो आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर बघा कसं चेहऱ्यावर तेज आलंय. तुम्हीच बघा लवकर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीसा, काय उपयोग झाला का. नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते बघा, कशी दिसते बघा. त्यानं जर तुला खरंच सांगितलं तू कशी दिसते तर उंदरासारखी त्याला मारशील घरात आणि 1 महिना त्याला गिळायला घालायचे नाही. ते मस्त लाख रुपये 2 लाख रुपये पगार कमवतोय, काय उपयोग नाही. आणि म्हणून तुला सांगतोय ते तुझ्या नादाला लागत नाही. ते म्हणतोय या भूतलावर तुझ्यासारखं सुंदर या जगात कोणच नाही. आणि तू पण आपली मिरवती बघा मी कशी दिसते. पण आज या राष्ट्राचं नाव तुझ्या मुखावरती आलं, ते चेहऱ्यावर तेज कसं आलं. आता एक काम करायचं, पहिल्यांदा आनंदाचा महामंत्र घरी घेऊन जायचा आहे बघ. आनंदाचा महामंत्र घरी घेऊन जायचा, कारण तू आनंदी तर कुटुंब आनंदी. म्हणून फक्त 1 तासासाठी आनंदी नाही तर आनंदाचा महामंत्र आज घरी घेऊन जायचा. एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर सासू समोर आली. नेहमी कसं करता माझ्या तायड्यानं खरं सांगा. सासू पुढे आल्यावर कसं करता, नाक बेडकासारखं फुगवता, फुस 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 अगोदर करता, नवऱ्याकडे बघता, बोट मोडता, धाकट्याकडे राहत नाही, थोरलीकडे राहत नाही. हितच काय तिचं काय काय करता खरं सांगा. आज तसं करायचं नाही. आज एकदम गाव आनंदी झालं पाहिजे. पावसात भिजतच घराकडे जायचं. सासू पुढे आले, सासूकडे बघायचं, नाच करायचं, आत्या माफ करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. खाली पडली की तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेली आहे. तिच्या जवळ बसायचा आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घेऊन टाकायचा. आत्या मांग 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 माफ करायचं. म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे. आणि तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, लवकर घराकडे ये, पौर्णिमा काल झाले, आज हिच्या अंगात आले, लिंबू एखादा उतरून टाक, लवकर ये. नवरा आला राहिला, नवऱ्याकडे बघायचा, नवऱ्याकडे बघून म्हणायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू.
नवरा दान करून खाली पडला पाहिजे आणि मग दोघांना सांगायचं आज आमच्या चंदू काकांच्या एक पुण्यतिथी निमित्त मी गेले होते. लक्षात घ्या माझा वसंत नावाचा बंधू आला होता. आनंद काय असतोय मला सांगून गेलेला आहे. त्यामुळे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. जगायचं कसा तर अगदी आनंदात जगायचं. हा आनंदाचा महामंत्र आज घरी घेऊन जायचा आहे. आणि आज खरं सांगू का मला कुठला ताण नाही तणाव नाही काय नाही. दिवसातलं हे दुसरं व्याख्यान तेही अतिशय आनंदात होय भगवंताच्या समोर आहे. लक्षात घ्या आणि कर्तृत्वानं संपन्न झालेल्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलायला आलोय. आज एक काम करायचं मातानो अगदी घरी आनंदानं हसत जायचं. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजार 20-20 हजार झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाच्यासिद्धी छत्रपतींच्या आणि आपल्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या झाडावरचा पक्षी. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. पश्चिम महाराष्ट्र खाली रत्नागिरी. मस्त अशा अंगठ्या बिंगट्या घालून नटून तटून मी बसलेलो होतो. आणि एक मॅडम पर्स लावून अगदी डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या सर सगळीकडचं घे रे सगळीकडचं घे. मॅडम मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मी म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग. तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या कॉलेजला शाळेला परवानगी दिली आणि माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिलेला आहे. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट. तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट येता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं एक काम कर एक बस घेऊन ये. त्या बसमध्ये ही सगळी कार्टी घाल. त्यामध्ये तू पण बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी माझ्या समोर बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही मागं बसवली तर चालतील का. मग मी म्हणलं हे बघ ही कार्टी लय नालायक आहेत. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडलेले आहेत. कीर्तनकारांच्या तोंडाला तर यांनी फेस आणलेला आहे. त्यामुळे माझा हातपाय लटलट त्यात ही कार्टी पुढे आलं की मग मॅडम म्हणल्या काय करायचं. मॅडम मला म्हणतात सर मागं बसवू का. मी म्हणलं मागं बसव पण माझ्यापासून 100 फूट लांब बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन आणि जर का कार्ट्याने दंगा केला तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील. चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय कोण कोणाला दगड मारतय कोण छट्टी झाडतय कोण माती उधळतय. एक कार्ट जर माझ्या खुर्ची जवळ आलं मला वॅक करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव व्याख्यान सोडा परिवर्तन सोडा तुम्ही आपलं घरला सांगली जिल्ह्यात निघून जावा. मग मातानं आज घरी जायचं बघ. असाच खुर्चीवर उभा असतो बघ. 20-20 हजार प्रेक्षक असतो. पावसामध्ये वाऱ्यामध्ये थंडीमध्ये आई बाप ऐकत असतो बघ. असाच खुर्चीवरती मी उभा होतो. असाच खुर्चीवरती उभा होतो आणि लाकडाची खुर्ची होती. आई बाप लेकरांच्या काळजावरती मी पेरत होतो बघ. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा वसंतराव घराघरामध्ये आता पोहोचला म्हणून भेत माग हात लावला. सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं कुठं फाटल्या रे. तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं थोबाड फोडीन म्हणलं मी तुझी. असलं हे नालाय. एकदा तर पुण्याला मागच्या महिन्यामध्ये विषय खूप सुंदर होता. मूल समजावून घेताना तुडुंब नाट्यगृह भरलेलं होतं. काही माता माझ्या समोर अशा बसल्या होत्या शेजारी विचार मंचावर. एका मातेच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरं गोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं पण लय नालायक होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं गालात फुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतोय. बॉब म्हणलं मला लय आनंद झाला. म्हणलं वा या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे. त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 म्हणताय तर म्हणू दे. लय आनंद झाला. मिशीला जरा हात लावला कार्ट्याकडे जरा बघितलं आणि कार्ट्याला म्हणलं कायरवाळा म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं आणि मला म्हणतंय बॉब जरा इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो. म्हणलं का ग माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे. त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस. बॉब्स आमच्या पुत्र्याचं नाव आहे.
1.5 लिटर पाणी पिलं परत या कार्ट्याकडे मी काय बघितलं नाही. मातानो, महाराष्ट्राला अखंड राष्ट्रभर मी फिरतो बघ, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, हे देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या कवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजे, शेकडो महापुरुषा, या शेकडो महापुरुषा आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, हे या कवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, हे या कवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजे, शेकडो महापुरुषा, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्यानं माझी. कोणत्या कवळ्या कळ्या? कोणत्या कवळ्या कळ्या? या महाराष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमध्ये, या महाराष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या, हे मातानो, हे माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या कळ्या, हे तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरो, 4 वर्षाचं तुझं लेकरो, हे तुझ्या मांडीवरती घडत असलेलं, तुझ्या संस्कारामध्ये वाढत असलेलं तुझं लेकरो, या लेकरामध्ये जन्म घेतला हे या महापुरुषांनी. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आज आलोय, वसंत अंकारी आला हा, आणि बघता आम्हाला हसवून गेला. हे वसंत अंकारी आला आणि बघता आम्हाला हसवून गेला. असं होता कामा नये. वसंत अंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असंही होता कामा नये. लक्षात घे, हे आज तुझ्या समोर उभा आलेलो आहे. हे तुझ्या काळजामध्ये, तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची एक ठिणगी टाकून जातो बघ. हे पोरा, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 50 आहे, तुझं वय 60 आहे, तुझं वय 40 आहे, तुझं वय 20 आहे, हे तू शाळेला जातो, तू कॉलेजला जातो, तू उद्योग करतो, तू डॉक्टर आहे, तू इंजिनियर आहे, आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं बघ. आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं बघ, आणि घरी गेल्यानंतर त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ पोरा. हे आणि त्या आईला एक पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही. हे पोरानो, इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला, त्या आई बापाला मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो. आणि म्हणून तुला सांगतोय बा पोरा, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये जर दिसल तुला तुझी आई, आणि त्या घरामध्ये असल जर तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, ज्याचा बाप घरामध्ये आहे, ज्याची आई घरामध्ये आहे, आणि तो आई बाप अगदी आनंदामध्ये आहे पोरा. जगातलं सगळ्यात श्रीमंत घर तुझं आहे पोरा. कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन तुझ्या जवळ आहे. असा अनेक वेळ तुझा बाप पावसामध्ये भिजलेला आहे, थंडीमध्ये कुडकुडलेला आहे, बाबा उन्हामध्ये तापलेला आहे. त्या बापाबद्दल तुला सांगतो बघ, आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग. या आई तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत जायचं वगैरे त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडून रडल ती माऊली, हंबरडा फोडून रडल ती माऊली. कारण ज्या वेळेला ती माऊली 9 दिवस 9 महिने तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला तुम्हाला ती माऊली जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात. तुम्हा मला जन्म देताना ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब साहेब साहेब, माझा जीव गेला तरी चालेल साहेब, माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब.
माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे पोरानो, ज्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, हे फक्त उदरावरती हात ठेवून तिनं तुमचा अनुभव घेतलेला असतो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. हे नालायकानो, ही आई तुम्हाला कळाली का? हे हा बाप तुम्हाला कळाला का? त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग? हे हरामखोर, या आईला सगळं काय कळतं र. म्हणून आज तू इथं ताठ मानानं बसलेला आहेस. बाग तिकडे बाग, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो. हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून ती आपल्या लेकराला शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू उपाशी राहील. माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसाल. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. माझं लेकरू आजारी पडाल. हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बा. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुला शाळेसाठी कॉलेजसाठी ती डबा करून देते. ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो. याच आई बापाच्या आबरूचे लक्तर आज आम्ही वेशीवर टांगू लागलो. हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. आदेश आहे छत्रपतींचा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज हे कर्तृत्वानं निष्ठेनं पावन झालेल्या मातीमध्ये माझ्या चंदू काकांच्या जयंतीनिमित्त हे आज तुझ्या काळजावरती पेरतो बाग. हे ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला आहे नालायक, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? याच आई बापाच्या तोंडावर आज आम्ही थुंकू लागलो. म्हणून इकडे बघ, आज आलोय बघ तुझ्या काळजामध्ये तुझा बाप आणि तुझी आई पेरायला. हे पोरा, आईला पहिला प्रश्न विचारलास, हे पोरे आता ऐक, तुका म्हणे हो या मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. ओळख विसरला पोरीनं तुम्ही. म्हणून कुठला तर हरामखोर कुत्रा येतो, तुला खोट्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. कारण पोरी हे तू तुझी ओळख विसरलीस. आज आलोय बघ या मातीमध्ये. इकडे बघ, ऐतिहासिक ही माती आहे बघ. परंपरा इतिहास आहे या मातीला. तुझी ओळख तयार करून देतो बघ. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतला लुगडा अंगावर चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या आड झाले की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं, मिक्सर मध्ये तुला घालून बारीक करावं. एवढी स्वस्त नाहीस वाघ. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. त्या ऐतिहासिक मातलीमधली तुझी ओळख आहे पोरी. ही ओळख तू कधी विसरू नकोस पोरा. जाता जाता तुला सांगून जातो बघ, हे पोरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले नालायक. बाबाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. ए बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं. हे पोरा, त्या बापानं जगायचं कसं? अरे इकडे बाप, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो. हे वय वर्ष 32 आहे संभाजीराजांचा. संभाजीराजांना कैद झालेले, मृत्यूच्या दारात माझा संभाजीराजा उभा आहे आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हे संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे
संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमची आई कळाली का? कुठला तर हरामखोर हरामखोर तुमच्या आयुष्यामध्ये येतो, आई बापाच्या आबरूची लत्तर तुम्ही वेशीवर टांगायला लागला, कुठला तर बेगडी नायक पडद्यावरचा तुम्हाला सांगतो विमल खाऊ, गुटखा खाऊ, व्यसनाच्या विडख्यामध्ये तुम्ही अडकू लागला, तुम्ही रमी खेळू लागला, आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरा, पळत पळत जायचं वाघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. फक्त घड्याळाची 10 मिनिटं थांबतो इथं पोरा, पण ऐक ना, आज तुला कळाली पाहिजे तुझी आई, तुझा बाप, आणि म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ. पळत पळत जायचं बघ, त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा? ऐक रे, 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालंय, ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं एका क्षणात तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि ती माऊली पळत पळत तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली, आणि ज्या क्षणाला पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे साला, त्या माऊलीचं नाव आई आहे. ए पोरानो, पळत पळत आज जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? या आई, तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडेल बघती, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघती, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग माग लागणार, आणि तिच्या काकावर अंग खांद्यावर खेळणार ते लहान लेकरू तिचा भाऊ. पण आता तिच्याशी कधीच तो बोलत नाही बघ. तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ, स्वतः उपाशी राहणारा, पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडून रडेल बघ, तुझी आई हंबरडा फोडून रडेल, आणि तुला म्हणाल, खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली, आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ पोरी. सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ, आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या भावाची आठवण येते. आई बापाला असं सोडून कधी मी राहिली नाही हो, आई बापाला असं सोडून कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो, आई बापाला एकदा डोळे भरून बघून येऊ का हो, एकदा भेटून येऊ का हो. हे माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरी, आताचा हा बंगला गाडी बघू नको ग, त्यावेळेला एका पत्र्याच्या जुन्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे पोरी, तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता, आणि मला म्हणत होता, जा रडू नका, असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक ग, पहिल्यांदा चाललीस म्हणून पाठवतोय बघ, सारखं सारखं तुला जाता येणार नाही बघ, आणि सारखं सारखं जर तुला जायचं असेल ना ग, ऐक ग, सारखं सारखं तुला जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं बघ, परत इकडे यायचं नाही. हे पोरी,
एकीकडे आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती बघ. अचानक मी एकटी पडली होती बघ. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती बघ. एसटीतून खाली उतरत होते, घराच्या दिशेनं धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. अक्का अक्का करत ते लहानपणी माझ्या माग लागणार माझं लेकरू, माझा भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येतो. त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते आणि 10 रुपयांची नोट त्याच्या हातावर ठेवत आईला त्रास तर देत नसणार माझ्या लेकरा. कधी एकदाची मी त्याला विचारते, हे पुरी हे तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बा, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते बा. हे घराच्या दिशेने मी धावत होते बा. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी, हे बोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि बोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पुरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती, अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचं, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस की र, जाताना एवढा डबा घेऊन जातयस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खेळून खाऊन घे. माझा उपाशी बाप, माझा नुसताच शेतातून कामावरून आलेला बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे पुरी तोपर्यंत शिकून घे पुरी. हे पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं. माझ्या बापानं मला शिकवलं, माझं लग्न झालं. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी, हे बोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत, माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का गे, पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावर पडतात, माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावर पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची, पोरे थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चाल की का घरात, हे पोरे चल. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला हे आत्ता कळालं की ग पोरी.
चल घरात, चल घरात. महिना झालं तुझ्या बापाचा जीव, एखादा घास तुझ्या हातानं तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्षात उलटून गेली. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग ए पुरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. 5 मिनिटं घेतो, थांबतो मी इथं, पण ऐका. 25 वर्ष उलटून गेले, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. अंगणातून जरी मी हाक दिला, आबा आबाओ, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही. आईच्या हाताचा तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग ए, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असते तर किती बरं झालं असतं पोरी. एक घास चिवूचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखामध्ये जिवंतपणी एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत बघ पुरी, आता लाखो आणि करोड रुपये. एका गावाला काय पंचक्रोशीला 5 पकवानाचं जेवण एका क्षणात मी खाऊ शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ जर माझ्या धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार पुरी. फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. आज आलंय बघ,
कर्तृत्व असावं तर सला असा नाही. भर पावसात फक्त यांच्या प्रेमापोटी बसलेल्या आपण जगातली सगळ्यात श्रीमंती आणि संपत्ती कमवून जर काय गेले असतील तर ही संपत्ती कमवून गेले लक्षात घ्या. त्या माणसाच्या या जयंतीनिमित्त तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरी. हे पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नसतो आणि आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून पोरा तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच आई बापाला आम्ही लाचार केलं. 1 करोडचा माझा बंगला, 50 लाखाची माझी गाडी, पण नालायका आई बाप मात्र तुझ्या जवळ नाही, तुझ्या घरात नाहीत. अरे त्याच घरामध्ये आई बापाला ठेवता वेगळं हवं. तुमचा आमचा संबंध संपला. लाखो करोडो रुपयांचं पॅकेज तुम्हाला मिळू लागलं. साधा समुद्रापलीकडे तुम्ही शिकू लागला, मार्काचा ढीक तुम्ही रचला आणि आई बापाचा श्वास गेल्यावर फोन करून सांगता जाळून घ्या त्यांना, आम्हाला यायला वेळ नाही, आम्हाला यायला वेळ नाही. 9 महिने इथं ठेवलेल्या आईला वाटतं 9 वर्ष या तळहाताच्या फोडासारखे त्याला जपलं मोठं केलं. 9 सेकंदाचा शेवटचा श्वास माझा त्याच्या मांडीवर जावा, पण आईच्या नशिबात मात्र ते नसतं. अरे नालायकानो, असा कितीतरी वेळ तुझा बाप पावसात भिजला असेल बघ. माझ्या लेकीची फी भरायची आहे, माझ्या लेकराला बूट घेऊन द्यायचा आहे, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये माझ्या लेकीचं शिक्षण तिला गाडीतून मला पाठवायचं आहे. भर पावसात भिजला असेल, भर थंडीमध्ये कुडकुडला असेल, पण हरामखोरानं त्याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, त्याच बापाला लाचार करू लागला, व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला, त्या IPLच्या राना मोजू लागला, चेंगरा चेंगरीमध्ये मरू लागला. नालायकानो, पण तुमच्या बापानं तुमच्या आईनं तुमच्यासाठी किती राना काढल्या, सालात तुम्हाला किती मोठं केलं याचा विसर मात्र तुम्हाला पडू लागला. बापाची टाच कधी पायामध्ये हरामखोरानं घेतली का? त्या टाचाला 50 भेगा पडलेत बाग. त्या टाचाला 50 भेगा पडलेत. पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा झोपलेली असतेस ना ग पोरा पोरी, तेव्हा कुठल्या तर शेतामध्ये रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या थंडीत तुझा बाप त्या पिकाला पाणी पाजत असतो. कारण जर या वर्षाचं पीक जोमात आलं तर माझं लेकरू शिकतंय, माझी लेक शिकते. याच आई बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला. म्हणून आई बाप काय असतो तुझ्या काळजावरती पेरण्यासाठी मी इथं आलो होतो बघ. थांबतो इथं, पण थांबत असताना एकच विनंती करतोय पोरांनो, पळत पळत आज जायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस. आज खऱ्या अर्थानं आपले मोठे साहेब तुम्हाला बघत असतील, खऱ्या अर्थानं मोठे हे साहेब एवढी मोठी शिक्षण संस्था उभी केली फक्त डॉक्टर आणि इंजिनियर तयार करण्यासाठी नाही रे नालायकानं. त्या संस्थेमधून अगोदर एक माणूस तयार झाला पाहिजे. माणूस, जो माणूस आपल्या आईला जपतो, जो माणूस आपल्या बापाला जपतो, जो माणूस आपल्या राष्ट्राला जपतो. हेच उद्दिष्ट, हेच ध्येय मोठ्या साहेबांचं होतं. लक्षात घ्या पोरांनो, एकच काम करायचं बघ. आज पळत पळत जायचं बघ, बापाची वाट बघायची बघ घरामध्ये. बाप अजून आला नाही, बाहेर कुठेतरी गेलेला आहे बघ, तुझ्यासाठीच गेलेला आहे बघ. 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये यावं म्हणूनच तुझा बाप बाहेर आहे बघ. रात्रंदिवस फक्त तुझाच विचार तुझा बाप करतो बघ. आज त्या बापाची वाट बघायची. रात्रीचे 10 वाजलेत, अजून बाप आला नाही.
11 वाजले बाप समोर आला. पोरानं एकच काम करायचं, 11 वाजले तर 11 वाजले, आज बापाची वाट बघायची. हे समोर आला राहिला बाप, सगळी जळमट तोडून टाकायची पोरीला, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी जळमट तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं भाग हे. आणि त्या समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बाबाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बोरे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, पोरी काय झालं सांग ना ग? शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, आई काय बोलली का, तुला काय हवं का मला सांग? तुझा भाऊ नालायक तो तुला काय बोलला का मला सांग फक्त. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला म्हणायचं, बाप्पा मला कोणी काय नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा 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 मी जेव्हा 1 वर्षाची होती ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते, जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत, आनंदाने मी तुमच्या हातामध्ये येत होते. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा 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 मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. पण पप्पा आज आपल्या मोठ्या साहेबांच्या जयंतीनिमित्त आज मी गेली होती गावाच्या चौकामध्ये आणि तिथं एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते. हे पोरा एकच वेळ तुझ्या आयुष्यातला घेतो बघ, हे पळत पळत जायचं आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार आहे, बाबाची किंमत त्या पोराला विचार. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ, हे पळत पळत जायचं त्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची हे पोरी, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, 4 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं, त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, बाळा तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत बाग, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या आईनं मला कधी घास भरवला नाही. हे 2 दिवसाचा होतं, यांना सापडलं इथंच मोठं झालं. कोण असेल माझा बाप, कशी असेल माझी आई? हे पोरानो बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जाताना रे, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. त्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. आणि बिना बाबाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता बघ, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला हा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि आपल्या आईला म्हणतं, आय गा माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला काय माया. त्यावेळेला ती मावडी म्हणते, बाळा 2 दिवसांनी येणार आहेत, माझं पैसे घेतो तुला एका दिवसात. हा बाप आणि ही आई कधी विसरू नका, या आई बापाच्या तोंडावर कधी थुंकू नका. बस एवढंच सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा होतो. बापानं मोठ्या साहेबांच्या वरचं तुमचं प्रेम मला कळालं, ही माती खऱ्या अर्थानं धन्य झाली, ही माती खऱ्या अर्थानं पावन झाली. कर्तृत्व असावं तर असं साहेबांच्या सारखं असावं, यासाठी मी तुमच्या समोर उभा होतो. आज या पावसामध्ये आपण सुद्धा या वसंताला दाद दिली, आज खऱ्या अर्थानं धन्य झालो, आज खऱ्या अर्थानं पावन झालो. मी तो थांबत असताना फक्त एवढंच सांगतो, पोरांनो घरी जा, आपल्या आई बापाला कडकडून मिठी मारा, कारण घरातला बाप पळत येतो, आपल्याला मिठीत घेतो, पण चितेवर झोपलेला बाप आणि आई कितीही हंबरडा फोडला आणि कितीही लोटांगणं घातली तर परत येत नसतो. म्हणून पुन्हा एकदा या मातीमध्ये उभं राहण्यासाठी मी नक्कीच येईल, पण तुर्तास आपली रजा घेतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.